Central kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. वाव, खूप क्रिस्पी अशी ही आपली तिळाची वडी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ वडी. तिळगुळ वडी कशी बनवायची ती या रेसिपीतून आपण पाहणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाक न चुकता तिळगुळ वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. शक्यतो पॉलिश केलेले नसलेले तीळ घेतले तर आपली तिळाची वडी आणखीन छान चवीला तयार होते. तर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. अगदी जास्त करपवायचे नाहीत. जास्त करपल्यामुळे तीळ कडू लागतात आणि आपल्या वड्या कडवट अशा होतात. तर आता हे तीळ आपले चांगले भाजले गेलेले आहे. तर ते कढईतून आपल्याला काढून एका ताटामध्ये ठेवायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे व भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला पाक करायला घ्यायचा आहे. पाक तयार करायला घेण्याआधी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे एखाद्या ताटाला किंवा पोळपटला तूप लावून घ्यायचं आहे. पोळपटला तूप लावून घेतल्यानंतर लाटण्यालाही त्या पद्धतीनेच तूप लावून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित तूप ॲप्लाय करायचं आहे. जर तूप नाही लावले तर वड्या आपल्या त्याला चिटकून बसतील. त्यामुळे तुपाचा हात लावणे फार महत्त्वाचे आहे. तर हे आधीच करून घ्यायचं आहे, कारण नंतर फार गडबड होते. तर आता आपल्याला पाक करायला घ्यायचा आहे. तर चमच्याभर तूप टाकायचं आहे व 1 वाटी तिळासाठी साधारणपणे 1.5 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. हा चिक्कीचा गूळ नाही, अगदी घरी जो उपलब्ध आहे तो साधा गूळ घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे चिक्कीचा गूळ असेल तर तुम्ही या ठिकाणी चिक्कीचा गूळ वापरला तरीही चालू शकतो. तर ज्यावेळेला आपण पाक तयार करतो त्यावेळेला गॅसची फ्लेम नेहमी स्लो हवी आहे. अगदी बारीक करायचं आहे. पहा, छान आपला गूळ वितळलेला आहे. अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही, काही नाही. तर हा गूळ वितळून घेतल्यानंतर चेक करायचा आहे. 3-4 स्टेजमध्ये आपल्याला यातून लक्षात येईल की आपला गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही. काही ट्रिक्सही तुम्हाला सांगणार आहे. तर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे व त्याचा गोळा पाहायचा आहे की तयार झाला आहे का नाही. तर मऊ असा गोळा आहे, त्याची गोळी तयार झालेली नाही नीट, त्यामुळे लक्षात येते की आपला हा पाक तयार झालेला नाही, लांबतो आहे जास्त. त्यामुळे अजून आपल्याला हा पाक शिजवून घ्यावा लागणार आहे. तर आता परत अजून एकदा चेक करायचं आहे. तर फेस यायला लागलेला आहे, त्यावरून आपण अजून एकदा चेक करून बघितला तर पाक काय अजून आलेला नाही. तर थोडा अजून शिजवून घेतल्यानंतर चेक करायचं आहे. तर त्याची गोळी तर तयार झालेली आहे, आवाजही येत आहे. पण हा पाक तयार झाला आहे का फसवा आहे तो चेक करायचा आहे. तर तो असा लांबत आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर गोळी लांबत असेल तर अजून थोडासा पाक शिजणं फार गरजेचं आहे. तर अजून पाक शिजत आहे. आता हा पाक शिजल्यानंतर परत एकदा चेक करायचा आहे की आपला पाक तयार झालेला आहे का. तर पहा, हा पाक आपला तयार थोडासा झालेलाच आहे, फक्त अजून त्याचा जो चिवटपणा आहे तो अजून कमी झालेला नाही. त्यामुळं अजून 2 ते 3 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत सहज गोळी तुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता आणखीन 5 मिनटं गेल्यानंतर चेक करायचा आहे. तर हा गोळा आपला तयार होतोय का चेक करायचा आहे. अगदी खडखडीत असा आवाज येतोय. तर आता पाहायचं आहे का ही गोळी आपली पटकन तुटली जाते का. तर पहा, ही गोळी अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. तर पहा, ही
तुटली जाती आहे, तर अजून थोडीशी ताणली जाते आहे. तर अजून एकदा आपण 5 मिनिटं ठेवणार आहे आणि नंतर परत एकदा आपण चेक करणार आहोत की ही गोळी आपली तयार झालेली आहे का. तर अगदी छान आवाज येतोय, अगदी कडकडीत तयार झालेली आहे. तर लगेच तुटते का ते आपण पाहूया. तर पहा, लगेचच तुटली. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं आहे की ही ट्रिक आपल्याला पाक तयार करताना नेहमी लक्षात येणार आहे. तर आता गॅस पहिल्यांदा बंद करायचा आहे. बंद केल्यानंतरच आपण भाजलेले तीळ या पाकामध्ये ओतून घ्यायचे आहे. अदरवाईज हा आपला पाक करपायला लागेल आणि लगेचच त्याचा गोळा तयार होईल. त्यामुळे पहिल्यांदा गॅस बंद केल्याची खात्री करायची आहे आणि हा गोळा तयार झाल्यानंतर लगेचच पोळपाटला ज्या आपण तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावर ते बॅटर लगेच ओतून घ्यायचं आहे. लगेचच त्याला लाटणं लावायचं नाही, नाहीतर लगेच लावल्यानंतर त्याला लाटण्याला चिटकले जाते. तर पहा, जास्त लगेच लाटणं लावले तर आपल्याला ते बॅटर लगेच चिटकून घेतं व ते हात लावताही येत नाही, कारण खूप गरम असते हे बॅटर. थोडंसं त्याला सेट होऊन द्यायचं आहे आणि नंतरच मग आपण हे बॅटर लाटायला घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर थोडंसं सेट झालेलं आहे, तर लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं आपल्याला पातळ ही बॅटर लाटता येईल तेवढं लाटायचं आहे. जेवढं पातळ बॅटर लाटलं गेलं तर वड्या आपल्या छान पातळ अशा तयार होतात आणि छान क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात. जर तुम्हाला वड्या पाडायच्या नसतील तर तुम्ही आहे असंच सुकून घेतलं तरी चालू शकते. आणि जर तुम्हाला याच्या वड्या पाडायच्या असेल तर लगेचच लाटून झाल्या अगदी कमी वेळेमध्ये या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, नाहीतर ते लगेचच सेट व्हायला सुरुवात होते आणि वड्या पडण्यास थोडंसं अडचण निर्माण होऊ शकते. तसा या वड्याचा पाक चांगला झाला तर अजिबातच वेळ लागत नाही, अगदी झटपट ही वडी तयार होते. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट आणि टेस्टी अशी वडी तयार होते. तर पहा, वड्या पाडतानाच आपल्याला लक्षात येते की हे लगेच सेट झाले आणि ह्याच्या वड्या वेगळ्याही होऊ लागलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, जरी तुमच्या लक्षात आली असेल रेसिपी तर पटकन करायला घ्या. अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये ही वडी घरच्या घरी तयार करता येते व भरपूर प्रमाणात ही वडी तयार होते. अगदी 1 वाटी तिळाच्या या भरपूर अशा वड्या घरच्या घरी तयार होतात. तर पहा, खूप छान अशी ही वडी आपली तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुम्ही अजून माझ्या शीतल्स कॉर्नर या कुकिंग चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर पहा, किती छान अशी कुरकुरीत वडी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची ही तिळगुळ वडी नक्की घरी करून पहा. मला खात्री आहे की तुमची ही रेसिपी अजिबात चुकणार नाही. अगदी डोक्याला ताप न होता अगदी व्यवस्थित झटपट अशी घरच्या घरी तिळगुळ वडी तयार होईल. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. इतरांना शेअर करा आणि ही रेसिपी माझी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल थँक्यू. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय.